चला आपण थेट जाऊया 14व्या शतकातल्या त्या पवित्र कुरुगड्डीमध्ये. डोळ्यासमोर चित्र उभं करा. कृष्णा नदीचा शांत प्रवाह, मावळत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश आणि या सगळ्याच्या साक्षीनं भक्तगण श्रीपाद श्रीवल्लभांसमोर बसले आहेत, त्यांच्या अमृतवाणीची वाट पाहत. तर याच दिव्य क्षणाचा आपणही एक भाग होऊया. आणि मग बघा, प्रभूंच्या उपदेशाची सुरुवात होते ती याच मूलभूत वचनाने. हे फक्त शब्द नाहीयेत, हे एक वचन आहे, एक अभेद्य आश्वासन. म्हणजे बघा, जे कोणी पूर्णपणे अनन्य भावाने शरण येतात त्यांची सगळी जबाबदारी माझी आहे असं प्रभू स्वतः सांगतायत. त्यांच्या असीम कृपेचा आणि भक्तीच्या मार्गाचा हाच तर पाया आहे. बरं, मग ही शरणागती म्हणजे नक्की काय आणि त्यातून मिळतं तरी काय? तर आता प्रभू तेच आपल्याला उलगडून दाखवत आहेत. आणि हो, हे आश्वासन मिळवायचं कसं त्याचा मार्गही ते स्वतःच स्पष्ट करतायत. बघा, मार्ग अगदी स्पष्ट आहे. 4 पायऱ्या आहेत. पहिली, सर्व सांसारिक कर्तव्यांचा आणि त्यांच्या बंधनांचा त्याग करा. दुसरी, आपल्या आत असलेल्या त्या परमात्म्याला शरण जा. तिसरी, मग त्याचीच आज्ञाप्रमाण मानून कर्म करा. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, चौथं पाऊल, नाही, ते आपलं नाही, ते प्रभूंचं आहे. ते म्हणतात, मी तुमचा प्रत्येक भार वाहीन. विचार करा, किती किती मोठा दिलासा आहे हा. हे झालं वैयक्तिक पातळीवरचं आश्वासन, नाही का? पण आता प्रभू आपल्याला त्यांच्या विराट स्वरूपाची ओळख करून देत आहेत. त्यांचं नियंत्रण फक्त आपल्यावर नाहीये, तर ते संपूर्ण ब्रह्मांडाचे, अगदी काळाचे आणि अवकाशाचे नियंत्रक आहेत. आणि हे बघा, काय सुंदर रूपक आहे. प्रभू काय म्हणतायत, हे देश काळ माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे. म्हणजे विचार करा, वेळ आणि अवकाश, स्पेस अँड टाईम, हे त्यांच्यासाठी एखाद्या खेळण्यातल्या चेंडूसारखं आहे. ते त्याला कसंही फिरवू शकतात. याचा सरळ अर्थ काय होतो की भूतकाळ, वर्तमान, भविष्य सगळं काही त्यांच्या हातात आहे. त्यांच्या इच्छेने काहीही घडू शकतं. आणि याच नियंत्रकाला, याच परमसत्तेला एक शब्द आहे, शास्ता. शास्ता म्हणजे फक्त राजा किंवा शासक नाही, तर तो जो नियमांच्या पलीकडे आहे, जो नियम बनवतो आणि गरज पडल्यास ते मोडूही शकतो. एका शब्दात प्रभूंच्या सामर्थ्याचं सार यात सामावलेलं आहे. पण मग प्रश्न येतो की हे सगळं आपल्याला कळणार कसं? तर प्रभू इथे एक महत्वाची गोष्ट सांगतायत. ते म्हणतायत की हे ज्ञान काही बुद्धीचा खेळ नाहीये. हे ज्ञान मिळतं ते तुमच्या चैतन्याच्या पातळीनुसार, तुमच्या आतल्या शुद्धतेनुसार. म्हणजे आपलं मन, आपलं अंतःकरण जितकं स्वच्छ होईल तितके प्रभू आपल्याला जास्त कळू लागतील. आतापर्यंत आपण जे ऐकलं ते अद्भुत होतंच, पण आता आपण या प्रवचनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रोमांचक टप्प्यावर आलो आहोत. कारण इथे प्रभू फक्त वर्तमान काळाबद्दल नाही, तर थेट भविष्य काळात डोकावत आहेत आणि एक मोठी भविष्यवाणी करत आहेत, येणाऱ्या कलियुगाबद्दल. आणि बघा, कलियुगातला संघर्ष त्यांनी कसा मांडलाय. एका बाजूला आहे हिरण्यकशिपूसारखा मानव, ज्याला विज्ञानाच्या प्रगतीमुळे प्रचंड गर्व झालाय. आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रल्हादासारखा एक भोळा, निष्पाप भक्त, ज्याला या सगळ्या गदारोळात फक्त देवाच्या संरक्षणाची आस आहे. मग अशा परिस्थितीत देव काय करणार? प्रभू स्वतः उत्तर देतात. ते म्हणतात, त्या निष्पाप भक्तांसाठी मला यावंच लागेल. त्यांना वाचवण्यासाठी मला हस्तक्षेप करावाच लागेल. आणि तो अवतार कोणता असेल? नरसिंहाचा अवतार. धर्माच्या रक्षणासाठी, साधूंच्या संरक्षणासाठी. आणि ही काही अशी तशी भविष्यवाणी नाहीये. हे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं भविष्य आहे. प्रभू पुढच्या अवताराचं नाव सांगतात, नृसिंह सरस्वती. इतकंच नाही तर ठिकाणही सांगतात, गंधर्वपूर, जे आजचं गाणगापूर म्हणून ओळखलं जातं. ही घोषणा, हे वचन येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी एक खूप मोठं आश्वासन आहे. एवढी मोठी घोषणा केल्यानंतर आता मात्र वातावरण एकदम बदलून जातं. शब्दांचा प्रवाह थांबतो आणि सगळीकडे एक शांतता पसरते. आता वेळ आहे चिंतनाची, मननाची. प्रभू बोलणं थांबवतात आणि थेट ध्यानस्थ होतात. शब्दांच्या पलीकडच्या अनुभवात ते स्वतः विलीन होतात. आणि त्यांचं ते मौन, तेच सगळ्यात मोठा उपदेश बनतं. ती शांतता जणू काही सगळं काही सांगून जाते. आणि मग ते फक्त स्वतःचंच ध्यानात बसत नाहीत, तर तिथे असलेल्या सगळ्यांना, आम्हा सर्वांना ध्यानात बसण्याची खूण करतात. हाच त्यांचा शेवटचा आणि मूक उपदेश. ही आज्ञा नाही, तर एक आमंत्रण आहे की या आणि या शांतीचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या.
तर या दिव्य उपदेशाचा शेवट आपण कुठल्याही विश्लेषणाने किंवा सारांशाने नाही करणार. कारण या सगळ्याच्या पलीकडे जे अंतिम सत्य आहे ते या एकाच मंत्रात आहे, शरणागती. चला, आपणही त्याच भावनेने हा उपदेश संपवूया. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.